लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण वकील संघाच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एक दिवसीय लक्षवेधी उपोषण. बातमी पैठण येथून. दिल्ली येथील सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे बेमुदत आमरण उपोषणाला पाठिंबा देत पैठण वकील संघाच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आज तहसीलदार पैठण यांच्या माध्यमातून निवेदन देऊन करण्यात आली. जगप्रसिद्ध वैज्ञानिक तथा समाजसेवक सोनम वांगचुक यांनी नीट व इतर महत्त्वाच्या परीक्षांचे पेपरफुटीमुळे सर्व विद्यार्थी हे परेशान झाले असून अनेक विद्यार्थी हे मानसिक दबावातून मनोरुग्ण झाले, तर देशातील एकूण 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या व आपले जीवन संपवले. या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे व भ्रष्ट शिक्षण प्रणालीमुळे म्हणून शिक्षण प्रणालीत बदल करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भारतीय संविधानाने दिलेले प्रत्येक नागरिकाला अधिकाराचा वापर करत अतिशय शांततेत उपोषणाला बसले. परंतु ही भ्रष्टाचारी शासन 20 ते 22 दिवस होऊनही साधे भेटायलाही कोणी गेले नाही. चर्चा तर लांबचाच विषय होता आणि याच उपोषणाला मोडीस काढण्यासाठी सरकारने जगप्रसिद्ध वैज्ञानिक तथा समाजसेवक सोनम वांगचुक यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले व निष्पाप विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केले. अश्रुधुरांच्या गोळ्यांचा मारा केला, वॉटर कॅननचा वापर केला, रबरी गोळ्या व इतर साधने वापरून त्यांना त्रास दिला. लाठ्याकाठ्यांनी इतके मारले की अनेक तरुण तरुणी विद्यार्थी घायल झाले, तर एका विद्यार्थिनीचा जीव गेला. याचे पडसाद सर्व जगभर उमटले असून भारतासह जगभरात या क्रूर घटनेची निंदा करत सरकारविरोधात मोर्चे, रॅली, उपोषणे, आंदोलने होत आहेत व सरकारविरुद्ध नारेबाजी सुरू आहे. आणि या लढ्यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग घेत विद्यार्थिनींना पाठिंबा दिला आहे आणि या लढतीत सर्व एक एक करून सहभागी होत आहेत. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाचे वकील संघ यांनी आपला पाठिंबा दिला व ते स्वतः या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात या लढ्यात सहभागी झाले व उच्च न्यायालय व आता स्थानिक न्यायालयाच्या वकिलांनी देखील या सदर उपोषणाला पाठिंबा देत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आणि लवकरच मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलन तीव्र होऊन वकील संघ रस्त्यावर उतरून सरकारविरोधात लढेल असा खणखणीत इशारा तहसीलदार यांच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला आहे. पैठण वकील संघाच्या वतीने विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज व अन्यायाचे तीव्र निषेध करत पैठण न्यायालयापासून रॅली काढून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत पायी चालत आले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अनेक वकील संघातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व तीव्र शब्दात या भ्रष्टाचारी शिक्षण प्रणालीचा व सरकारचा जाहीर निषेध केला व तेथे घोषणा देऊन एक दिवसीय लक्षवेधी उपोषणाला बसलेले सर्व नागरिकांमध्ये सहभागी होऊन जनजागृतीचे आवाहन केले व या निपक्ष, निस्वार्थ, सर्वधर्मीय एकट्याच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले व तेथून तहसील कार्यालय पैठण येथे जाऊन तहसीलदार पैठण यांच्या माध्यमातून एक दिवसीय लक्षणीय उपोषण करून शासनाला तीव्र शब्दात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी केली व जर संबंधित मागणी लवकर पूर्ण करण्यात आली तर सर्व नागरिकांसह वकील संघ रस्त्यावर उतरून सरकारच्या राजकीय नेत्यांना समाजात वावरू देणार नाही असाही इशारा दिला. यावेळी वकील संघासह अनेक मान्यवर उपस्थित होते. म्हणजे हे सगळं सिस्टमच खेळखेळ झालेलं आहे. हे सगळं सिस्टमच आपल्याला बदलावं लागेल. अजून मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल. याच्यानंतर ॲडव्होकेट श्री भोसे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या थोडक्यात मत मांडावं. आमच्या वकील संघातर्फे आज आमच्या महिला भगिनीतर्फे आणि महिलांतर्फे आज आम्ही महिला आहोत. मुलांचे पेपर फुटत आहेत. आज आपल्या प्रत्येकाला मुलं आहेत आणि आपल्या मुलांचं भविष्य सध्या आपण मतदान पेटीतून निवडून देतो त्याच्यावर डिपेंड असतं. आणि जर हे नेते मंडळी कसे करत असतील तर आपण या मुलांच्या भविष्याचं काय? आज 25 मुलांनी आत्महत्या केली. उद्या चालून ही वेळ आपल्या मुलांवर येऊ शकते. याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक होणे जरुरी आहे. आणि या सरकार विरुद्ध या नेट पेपर, फक्त नेटचा विषय नाही तर त्याच्यानंतर काही दिवसातच टीईटीचा पेपर फुटला होता, म्हणजे शिक्षकांचा पेपर फुटला, डॉक्टरांचा पेपर फुटला. तर याच्या विरुद्ध प्रत्येक नागरिकाने जागृत होऊन या सरकारची कान डोळे उघडणी करणं फार गरजेचं आहे. म्हणून आमच्यातर्फे, आमच्या वकील संघातर्फे या मोर्चाला पूर्णतः समर्थन आहे. नीट पेपरच्या विरोधात जे दिल्ली येथे जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे जे आंदोलन चालू आहे ते अगदी शांततेच्या मार्गाने चालू आहे.
आणि विद्यार्थ्यांवर जे काही अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला, त्याच्यात विद्यार्थी जे पुरुष आहेत त्यांच्यावरही लाठीचार्ज करण्यात आला आणि ज्या काही मुली आहेत विद्यार्थी त्यांच्यावरही लाठीचार्ज झाला. आज हे विद्यार्थी अगदी शांततेच्या मार्गाने त्यांच्या मागण्या सरकार पुढे मांडते, पण सरकार त्या मागण्या ऐकून घेण्याच्या ऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करते आणि ही अगदी अमानुष अशी घटना भारतीय इतिहासात नोंद होईल. आम्ही या घटनेचा अगदी निषेध करतो आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने ऐकायला पाहिजे, त्याचं निराकरण करायला पाहिजे. आज त्या विद्यार्थ्यांचे ज्या काही माता आहेत, जे काही कुटुंबीय आहेत, त्या कुटुंबियाचा विचार करता आम्ही संपूर्ण म्हणजे जे काही आंदोलन ते करतायत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि सरकारने याची दखल लवकरात लवकर घ्यावी आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करावं असं मी सरकारला याद्वारे आव्हान करत आहे. एवढं बोलून मी माझे मोर्चा नाही तेव्हापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने हा लढा चालू ठेवणार असं मी सरकारला याद्वारे सांगू शकते. जय हिंद, जय भारत. शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्याला माहीतच आहे की गेल्या 25-30 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे भारतातील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं ते त्या ठिकाणी पेपर फुटीच्या विरोधामध्ये आंदोलन असं चालू आहे. पण आपलं जे काही सरकार आहे त्या सरकारने त्या विद्यार्थ्यांवरती अमानुष अशा प्रकारचा लाठी चार्ज करून एक असंवेदनशीलतेचं असं त्या ठिकाणी प्रदर्शन त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी हे बाहेर देशामध्ये गेल्यानंतर मात्र आपल्या संस्कृतीचा उदोउदो करतात. भारत ही लोकशाहीची जननी असं म्हणतात. त्यांनी एक श्लोकही जो काही फॉरेनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं होता की अंगेन गात्रम नयने वस्त्रम न्यायेन राज्यम आणि पुढे काय आहे ते लवणेन भोज्यम. त्या वाक्या श्लोकमधला न्यायेन राज्यम हा फार महत्वाचा त्या ठिकाणी पॉईंट आहे. जर तुमच्या राज्यामध्ये न्याय नसेल तर तुम्ही कितीही सर्वशक्तिमान असला तरी तुमच्या त्या राज्याला कवडीची किंमत नाही. शासनाच्या जर ते मनामध्ये असं त्यांना वाटत असेल की आपण या देशाचे नागरिक आहोत तो हा त्यांच्या मनातला भ्रम आहे. आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो आणि लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम असते. त्यामुळं त्या निष्पाप विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठी चार्ज त्या ठिकाणी करण्यात आला ते देशद्रोही आहेत अशा प्रकारच्या खोट्या वर्गाला त्या ठिकाणी करण्यात आला. या सर्व गोष्टी या सरकारची प्रतिमा जी आधीच मलिन झालेली आहे ती अधिकाधिक मलिन करणारी त्या ठिकाणी बाब आहे. तुम्ही विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळता ही गोष्ट यापुढे कोणीही सहन करून घेणार नाही. आणि जे दिल्लीमध्ये बसलेले जे आंदोलक विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये संपूर्ण देशभरातून त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा सर्व विद्यार्थ्यांतर्फे आणि ज्या या देशावरती प्रेम करणारे जे खरे नागरिक आहेत ते सर्व खरे नागरिक त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी समर्थन करत आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी पैठण वकील संघाच्या तर्फे आम्ही सर्व सदस्य त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एकजूट झालेलो आहोत. लोकशाहीवरती लोकशाहीच्या मूल्यांवरती आणि भारतीय संविधानावरती घाला करण्याचा या सरकारनं जर इथून पुढच्या काळामध्ये जर प्रयत्न केला तर तो प्रयत्न या देशाचे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक हाणून पाडतील. आणि या सर्व आंदोलनांमध्ये वकील म्हणून समाजातील एक सुजाण समाजाचा एक घटक म्हणून वकील संघ पैठण वकील संघ आणि संपूर्ण देशभरातील सुजाण वकील या आंदोलनामध्ये नेहमीच अग्रेसर राहतील आणि आपली भूमिका त्या ठिकाणी मांडत राहतील. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल किरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.